नागपूरकर असलेले राज्याचे मुख्यमंत्रीपदी आज देवेंद्र फडणवीस शपथविधी घेत आहे. शपथ होणार आहे. शपथग्रहण सोहळ्याला मोठा उत्साह जो आहे कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र त्यांच्यासोबत शिकलेले वर्गमित्र सुद्धा आज आपल्यासोबत नागपुरात आहे. खरं तर ते शपथविधीसाठी जाणार होते, मात्र काही कारणास्तव तिथं पोहोचू शकले नाही. पण त्यामुळेच ते आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी इथं उपलब्ध आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की खरं तर नागपुरातील जे सरस्वती महाविद्यालय या शाळेमध्ये येण्याचा सुद्धा एक वेगळा किस्सा आहे. तो सुरुवातीला जाणून घेऊ, त्यानंतर आपण त्यांच्याशी बातचीत करू. काय सांगाल, इथं येण्याचा एक किस्सा आहे वेगळा? हा वेगळं म्हणजे दुसरीमध्ये देवेंद्र फडणवीस या शाळेमध्ये आले. ते आधी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये होते. तर सगळ्यांनाच माहीत आहे की एमर्जन्सीच्या वेळेस त्यांच्या भावांना त्यांनी अटक केलं होतं आणि ते इंदिरा कॉन्व्हेंट म्हणून ती शाळा होती त्याच्या नावानेही त्यांना ते खूप तापले होते म्हणून त्यांनी ना शाळा बदलायला सांगितलं त्यांच्या आईंना. तर तेव्हा त्यांनी शाळा बदलून आमच्या शाळेमध्ये ते सरस्वती विद्यालयामध्ये दुसरीमध्ये आले होते आणि माझ्या वर्गात ते दुसरीपासून 10वीपर्यंत होते. तर आमचा इतका मोठा एक आणि त्यानंतरही 11वी-12वी पण आम्ही सोबतच होतो धरमपेठ सायन्स कॉलेजमध्ये. तर खूप लांब आमचा एक यात्रा आमची झाली आहे सोबत. तर आता पण आनंद तर आहे. आता तिसऱ्या वेळेत मुख्यमंत्री होत आहेत तर आमचा वेगळाच आनंद आहे. तर म्हटलं की हे आता तुम्ही आले आणि हे सांगायला हवं. बॅक बेंचर्स म्हणून ते सर्वात शेवटी, खरं तर त्यांची हाईट जास्त होती त्या कारणामुळे ते बसायचे, पण बॅक बेंचर्स म्हणून त्यांची ओळख होती ना आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बस. हो, बॅक बेंचर म्हणजे तेव्हा ते आम्ही तर लहानच होतो तो म्हणजे हाईटमध्ये कमी होतो तर समोर बसायचे आणि हाईट जास्ती होती म्हणून एकदम पूर्ण लास्ट बेंचमध्ये. तर त्यावेळेस ते लोक बोलायचे की नाही बदमाश आहे म्हणून लास्ट बेंचमध्ये बसतात. तर असं काही नव्हतं. तर आता पाहतोय आपण की लास्ट बेंचर कुठे पोहोचला आहे. आता तो फर्स्ट सिटिझन झालेला आहे महाराष्ट्राचा आणि मुख्यमंत्री होतो आहे. तर याच्यामध्ये वेगळाच आनंद आहे मला. आता स्वभाव कसा होता ज्यापर्यंत, म्हणजे ज्या पदापर्यंत ते पोहोचले, तो खरंच छोटा मोठं पद आहे आणि मोठा संघर्ष सुद्धा त्याचा. नाही आहेच. कारण काय शाळेमध्ये जेव्हा होते तेव्हा खूपच शांत स्वभावाचे होते. काही त्यांच्या मागे कधी 10वीपर्यंत काही कॉन्ट्रोवर्सी नव्हती की आणि शाळेमध्ये कोणी कधी म्हटलं नाही की काही बदमाशी केलेलं आहे. आणि त्याला आम्ही तर खूप वेळा इकडे आम्ही ते कोंबडी बनवून आम्हाला स्टेजवर बसवायचं. तर मी खूप वेळा बसलेलो आहे. तर असं कधी आम्ही देवेंद्रना पाहिलेलं नाही. ह्या किस्से अनेक असतील त्यांच्यावाले, एखादा किस्सा आता आहेच. कारण काय ते त्यांना थोडंसं बोर वाटत होते स्पोर्ट्समध्ये वगैरे. ते जाणबुजून आम्ही ढकलून त्यांना ते गदागदी म्हणून एक गेम होता. तर बॉल मारायचा विदर्भाचा. तर त्याच्यामध्ये आम्ही बोलवायचे. तो नाही मी नाही येत. तर जाणबुजून आमचे जे मित्र होते ना त्यालाच बॉल मारायचे. तर तो असं रडल्यासारखा बोलत होता की अरे मला मारू नका रे. तर तो असं काही याच्यात नाही कधीच नाही. आम्ही पाहिले नाही की त्याने किंवा आमच्याशी भांडण केलं याच्याबद्दल वगैरे. तर असं काही घडलेलं नाही. भेट होते अदामदात बोलणं? हो, आमचं रेग्युलर भेट होतो किंवा इकडे आल्यावरही. आता सांगायला हे की मी पण आता पक्षामध्ये आहे तर भेट होतोच आमचं. कुठे ना कुठे तर भेट होतोच आहे आमचं. त्यांचे अनेक किस्से आहे. लग्नाचाही एक किस्सा आहे. तुम्ही बालपणीचे मित्र आहे, म्हणजे एकाच सेक्शनमध्ये तुम्ही शिकत होते. कशा पद्धतीनं त्यांचा शाळेचा पाहिला आणि आता मोठं झाल्यावर तुम्ही त्यांना बघता? हो, आता त्यांचा एक छंद मला आठवतो आहे. ते मी तिथे सांगतो. म्हणजे सांगण्याला एक किस्सा आहे की त्यांना मॅगझिनमध्ये जे फोटो राहायचे आहेत ना, म्हणजे हिरो हिरोईनचे किंवा पॉलिटिकल यांचे, त्याला चष्मा काढणे, दाढी काढणे, टोपी काढणे हा खूप छंद होता. म्हणजे कधी तर ते पाहिल्यावर म्हणजे आपल्याला डाऊट यायचा की ही आता स्त्री आहे की पुरुष आहे. म्हणजे त्या हिरोईनला हिरो करून टाकायचे, तिला टोपी गिपी हे असं करून. तर असे ते मजेशीर किस्से आहेत त्यांचे. अजून मॉडेलिंगही त्यांनी काही काळ केली मध्यंतरी. त्यांचे आमचे एक कॉमन मित्र आहेत रानडे म्हणून, विवेक रानडे. त्यांची ॲड एजन्सी आहे. ते आर्टिस्ट आहेत, खूप मोठे आर्टिस्ट आहे, नावातले आर्टिस्ट आहेत नागपूरचे. त्यांना एक वेळा एका कपड्याच्या जाहिरातीसाठी त्यांना घेतलं होतं आणि त्यांच्या नागपुरात होर्डिंग लागले होते. आज मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग सुद्धा लागलेले आहे. यापूर्वी सुद्धा लागल्या, नवीन नाही आहे. पण यावेळेचा आनंद काय? नाही, यावेळेचा आनंद वेगळाच आहे. आणि ते होर्डिंगचं निघालं म्हणून तुम्हाला एक सांगतो, जेव्हा हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते आणि आताही आम्ही जेव्हा त्यांना कळलं की बाबा आम्ही होर्डिंग लावत आहे किंवा हे, तर ते मनाई करतात. ते त्यांचं आम्हाला स्ट्रिक्ट निर्देश आहेत की त्यांच्या वाढदिवसाला वगैरे होर्डिंगचा बाजार करू नका. म्हणून तुम्ही जर पाहाल तर त्यांच्या वाढदिवसाला एखाद्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाला शहरात किती होर्डिंग असायला हवेत ते फार कमी असतात. 1, 2, 3च असतात. त्यांचं म्हणजे स्ट्रिक्ट निर्देश आहेत की नको, ॲडही नको आणि होर्डिंगही लावायचे नाहीत.
तरी असं वाटलं होतं एक जीवन ज्या पद्धतीने सुरू झालं तर राजकीय प्रवास इतका मोठा असेल आणि इतक्या मोठ्या पदापर्यंत जाईल? नाही, कधीच नाही. नाही, CM म्हणजे बियॉन्ड इमॅजिनेशन हे कधीच विचार नव्हता केला. ते एकदम यंग एजमध्ये मला वाटतं ते कदाचित इंडियातले सगळ्यात यंग मेयर आहेत, इफ आय एम नॉट रॉंग. पण मेयर झाले तेव्हाच आम्हाला आश्चर्य वाटलं. पण मेयर नंतर खूप गॅप आली म्हणून तेव्हा इट वॉज व्हेरी सडन. म्हणजे हां नाही भूषवली आमदारी आणि आमदाराची विशेषता म्हणजे ते कधीच हारले नाही. ते इलेक्शन कधीच हारले नाही. ही 6वी टर्म आहे. 6च्या 6ही टर्म ते जिंकलेले आहेत. पण ते मुख्यमंत्री होतील 2014ला हे नव्हतं. मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणूनही त्यांच्याकडे पाहायला जातं, एक आकर्षण असतं सगळ्यांना बरं. हो, 100% आहे. म्हणजे म्हणजे आता बाकी लोकांचा तर सोडा, तो आमच्यासोबत शिकलेला आहे. जेव्हा आम्ही गेट टुगेदरचे कार्यक्रम घेतो, एक कार्यक्रम घेतला होता. आमची शाळा खूप मोठी आहे. आमचं म्हणजे 85 बॅच जर तुम्ही म्हणाल तर 300-350 मुलांची बॅच आहे. एवढी मोठी शाळा आहे. 6 सेक्शन्स होते. तर एवढ्या सगळ्या मुलांचं जेव्हा ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही गेट टुगेदर घेतलं होतं. आम्ही 4-5 लोकांनीच ते अरेंज केलं होतं. तर आमच्यासोबतच शिकलेला सोबतचाच मित्र, तरी इतकी त्याच्यासोबत फोटो काढायची गर्दी इतकी हे झाली म्हणजे आमचा पुरा कार्यक्रम सत्यानाश होऊन गेला. आम्हाला हे वाटलंच नव्हतं की हे मित्र एकदम त्याला भिडून जातील, मेरे को फोटो खिचना है, मेरे को फोटो खिचना है. तर म्हणजे तो कार्यक्रम राहिला एका बाजूला, तासभर सगळे त्याच्यासोबत फोटोज काढण्यात होते. तर हे मॅग्नेटिझम तर त्यात आहेच, 101% आहे. एक पर्सनॅलिटी आहेच राज्यभरात, पण त्यांनी अनेक शत्रू कदाचित शाळेच्या वर्गात नव्हते, आता खूप शत्रू झाले आहे. ते शत्रूंसोबत स्पर्धा करताना डोक्याचा फार वापर करतात. काय वाटतं? नहीं, थरो पॉलिटिशियन है वो. सॉरी, मैं हिंदी में बात करूँगा, मराठी में नहीं. वो थरो पॉलिटिशियन है और बहुत कामली सब चीज़ लेते वो, और बहुत श्रूड पॉलिटिशियन है वो. ही नोज़ कि कैसा किससे पेश आना है, कैसा किसको करना है. ही नोज़ वेरी वेल. अभी की स्थिति देख लो आप, आराम से उन्होंने निपटाया सबको, बिल्कुल आराम से, कोई पैनिक नहीं. आप लोग पैनिक कर रहे थे, सब कर रहे थे, बट ये कूलली उसने लिया, सबको बराबर लाइन से लगाया, और आज वो CM महाराष्ट्र का बन गया है. तो ये उसका कूलनेस है, और ये वो देवेंद्र फडणवीस ही कर सकता है और दूसरा कोई नहीं कर सकता. यही उनकी खासियत है जो देखी जाती है, और लोगों में हजारों के भीड़ में अलग होते. हजारों नहीं, लाखों के भीड़ में अलग है. वो चलते हैं तो वो अलग दिखते हैं वो. यानी जब भी आप वो भीड़ में साथ में जब जाएंगे, उनको जो ड्रेस सेंस है ये है, वो बहुत ही परफेक्ट है. उनके कलर कॉम्बिनेशन, जो वो जैकेट पहनते ये करते, बहुत अच्छा लगता है. वो अलग ही दिखते, वो अलग व्यक्तित्व है वो. जब आप स्कूल में थे उस टाइम भी ये सब चीजें उनकी देखी जाती थी कि क्या थे, किस तरह के थे, और अभी किस स्कूल तरह? में तो बहुत सिंपल थे वो, बहुत सिंपल रहते थे. जितना मैं एक्चुअली F सेक्शन का था, उनके बैच का था, बट मेरा उनसे इतना इंटरेक्शन नहीं था. बट जितना मुझे मालूम है वो सिंपल थे, बिल्कुल सिंपल लिविंग थे, सिंपली रहते थे और सिंपली आते थे और जाते थे, पैदल जाते थे यहाँ से अपने घर. वो यहीं पे बैठते थे, कहीं कट्टा वट्टा थे जहाँ बैठते थे? नहीं, वो उनका बस वो बैठने का वही, वो जो 3 जो स्टेप्स दिख रहे हैं आपको, वो स्टेप्स पे बैठते थे, और वहीं कैंटीन था, और वहाँ पे भी कैंटीन था. बाद में इधर कॉर्नर में कैंटीन आया एक. तो सिंपल लिविंग था, वो सिंपल रहता था, और आज भी वैसी है वो. बिल्कुल शांत स्वभावाचे नक्कीच होते. शेवटचा प्रश्न घेऊ. बोलण्यात फार हुशार होते. अनेक वक्तृत्व स्पर्धा असो ते सहभागी व्हायचे आणि तिथं आपला डंका गावायचा. हो, तसं ते डिबेटमध्ये वगैरे होतेच, पण खूपच शांत स्वभावाचे होते. आता जेव्हा आम्ही पाहतो की अरे कितकी मतलब त्यांच्यामध्ये जे जे म्हणतात ते खूप आहे. ते आम्ही तेव्हा शाळेमध्ये तर इतकं शांततेने काढलं आहे त्यांनी. 10 वर्ष कसे गेले, आणि त्यांना आम्ही असं काही रौद्ररूप वगैरे आम्ही पाहिलेलं नाही आहे. आता तर पॉलिटिकल त्यांचं जे करिअर आहे तर वरती जातं ना, तो पाहून आम्हाला आनंदही आहे. तरी मध्यंतरी डायलॉग होता, मैं पुष्पा वो हूँ जो घुसेंगा नहीं सीधा काट दो. नहीं, त्याने ना वो शायरी था ना शायद, कि वो मैं समंदर लौट के आऊँगा. आणि आता पहा ते जे बोलले ते केलं त्यांनी, तर तो त्याला आपण जिगर मानतो. समुंदर हूँ मैं लौट के आऊँगा अशा पद्धतीचे त्यांचे अनेक डायलॉग्स आहेत. ते आपल्याला मध्यंतरीच्या काळात मिळाले, म्हणजे ते पुन्हा आज आले आणि आज मुख्यमंत्री म्हणून शपथ होणार आहे. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, ते एका लहानशा विद्यार्थ्यापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंतचा जो प्रवास होता, त्याचे मित्रमंडळी होते, त्याच्याकडे आपण जाणून घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट अशांत रंगारीसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर.